आणि अध्ययन 17वा आवृत्ती ज्ञानोद्वारा जीवाच्या कल्याणासाठी अंतःकरणातला असलेला आत्मभाव जो झाकलेला आहे आणि बुद्धीनं जीवभाव हा पकडलेला आहे. अनात्म्याचा संबंध हा जन्मोजन्मी तिने धरलेला आहे आणि हा दुःखाचा जो बुद्धीमध्ये सदा आविष्कार आहे तो अविद्येचा शब्द आहे. अविद्याचा आविष्कार दुःखाचा जो सदा सदा तुम्हाला भोगावा लागतो तो समाप्त होतो वेदाच्या ज्ञानानं, संताच्या संगतीनं, श्रवणाच्या भक्तीनं आणि ओवीच्या शक्तीनं मनातलं दुःख समाप्त होतं, दुःखाचा उगम बंद होतो आणि सुख उद्भूत होत. प्रगट म्हणतात त्याला तुमच्या भाषेत, आमची भाषा उद्भूत. दुधात साय आहे, लोणी आहे, पण उद्भूत बाहेर, अनुद्भूत मध्ये असत. वेदांती भाषा परकडे आणि सुयोग्य, ज्यांना जाणता येतं तेच बरोबर. पण वेदांताचा अभ्यास करणारा हृदय कोमल, पवित्र आणि निरामय आणि अध्ययनामध्ये सोडून जावं लागतं. जे मन संसाराकडे वेड होत त्या मनाला बाहेर काढावं लागतं. श्रवणामध्ये मननं थांबावं लागतं, वेदाच्या संगतीत बुद्धीनं जगावं लागतं, अध्ययनात त्या अंतःकरणानं खपावं लागतं आणि संताच्या संगतीत आपण जगावं लागतं. आपल्या आयुष्याचं सार्थक होण्यासाठी आणि रामाला भेटण्यासाठी हनुमंतरायाची शक्ती जेव्हा आपल्यात येते तेव्हा बजरंग बलीनं घेतलेला पर्वत, हा अज्ञानरूपी पर्वत आपल्याला सहज झेलता येतो. हा पर्वत आहे आणि ते संकट मोचन आहे, कारण चिरंजीव पदी हनुमंताचे जगात. म्हणून त्यांच्याच पौर्णिमा आणि त्यांची शक्ती जेव्हा युद्धामध्ये रथावर हनुमंतरायाचं फोटो वाचत मी ज्ञानेश्वरी म्हणजे कळत, तुझ्या स्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकर, त्याला वानर म्हणून राग म्हणून शंकर म्हणलं लगेच पटकन देवान. तुझ्या स्तंभावरी वानर हेच मूर्तिमंत शंकर, शंकर म्हणलं लगेच, कारण रुद्र अवतार रे, म्हणजे रंगबली रुद्र अवतार आहे आणि त्यांना मागितलं ते देतात. कारण सत्य देवता कलियुगात एकच राहिली, बाकी सगळे नेत्यावर तीर्थ सुद्धा वरी गेले, सगळं सगळं त्या कलियुगाला थरथर कापून बाजूला गेले. हनुमंतरायाने त्यांना आज्ञा रामाची तर थांब, जाता कसे जाताय. म्हणून ज्या शक्तीचं नाव हनुमंत आहे, ज्या भक्तीचं नाव राम आहे आणि ज्या प्रतितीचं नाव आत्माराम आहे. तीन गोष्टी, तीन वाक्य सांगितली. जी शक्ती हनुमंत, जी भक्ती राम आणि जी प्रतिती आत्माराम. ज्यांना प्रतिती आत्मारामाची आली त्याची अविद्या मिळेल, पण देहाची प्रतीती सतत आहे आपल्याला. भगवंताच्या प्रतीतीमध्ये देहाचा संबंध संपतो, तीच ब्रह्मविद्या हृदयात नांदती आणि तीच बुद्धिराम बनते आणि त्या अध्ययनामध्ये जाती, स्वतःला स्वतः पाहती, बुद्धी परब्रह्म होती. त्या परब्रह्माचा आज निर्देश रूप मंगल वहिनीच्या घरात या 17व्या अध्यायाचा फल. हरि ओम तत्सदती. इतकं सुंदर निरूपण आहे की मला काल वाटलं अभ्यास करताना थोडा अभ्यास बाहेर केलं एकत्र येतं तेव्हा तो संगम होतो मोक्षाचा. बुद्धी भगवंत आणि वेद एकत्र येतात तेव्हा प्रयागराज. ते तर बुडून यायचं, पाप काढायचं, हे अध्ययन करायचं. संगीता लोकांना कळतच नाही. महामूर्ती करला वेग शास्त्र वेगळं माहिती. आपण जरी इथं राहिलो आपल्याला दागिना मागता येत नाही आणि जरी घरी गेलो दागिना सोडत नाही आपण. हक्क हक्क तिथं हक्क आहे का? तिथं प्रेम आहे, तिथं दोन आहे, प्रेम बी हक्क. बरोबर आहे ना? पण तिथं हक्क नाही.
टाकी बरं हक्क इथं. हक्कानं ते आपल्या बसतात. आपण त्याला मानतो त्याच्याशी एक होतो. तो कसा एक होतो. आणि धर्मशास्त्रानं अंतःकरण पवित्रता हो. पहिला मार्ग. दोन काठ आहेत नदीचे. एक धर्मशास्त्र, एक वेदांत शास्त्र. एक पवित्र करतं आणि एक अज्ञानाचा बास करतं. गंगेत पुढे अज्ञान जात नाही. हे मला हातात सांगावं लागतं. डोकं आपटो. केवळ छोटे मोठे पाप, मोठे नाही. पुन्हा करताना नदी बुडतात. जमल रडतात, मध्ये जातात. जमल नाही. छोटे मोठे पापाची गंगा काढती. भेट नाही. आणि तुमच्या पापाला त्रस्त होती. आणि संताला हाक मारती. म्हणून हा कुंभ होतो. पृथ्वीवरचे पाप संतांच्या पाण्यात म्हणून कुंभमेळा होतो. कळतं का दगड माती काय. हे बाकीचा भरणा गेल्यापेक्षा संतांनी या होती माझ्यापाशी. पुन्हा पाप टाकायला कशाला हे भरणा. पण ते भरणा जातोच तिथं. कळतं का. तिला फक्त भेट इच्छाची संताच्या पायाची. त्या पापी लोकांची नाही. पण खरं बोलत तुम्हाला लागेल. आणि मला ते जमत नाही तोंबडेपणा. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही. मग हे लोक काय जातात आपलं पाप. कशाला केलं पाप तू करू नको. धुवी नको ना. आधी करायचं आणि मग धुवायचं. जर नाही केलं तर धुवायचं कशाला. प्रश्नच नाही. पण त्या गंगेसाठी संत जातात. त्यांचं पाप नसतं. संत कशी पाप आहे. त्यांना जायची गरज आहे भाई. मग का जाते हा प्रश्न केला नाही का कुणाला बोलता. त्याला तर पाप नाही. त्याची भीती बी नाही आणि धुवायची गरज बी नाही. मग का जाते गंगेचं पाप काढायला. तिच्यामध्ये इतक्या वर्षाचं पाप बुडालेलं. ती त्रस्त झाली आणि ती मग संताला हाक मारती माझ्या ती आणि माझं पाप नाही. आणि येताना तिनं गंगेनं शंकराचा संवाद सांगला. पण शंकरा तुम्ही घेतलं जटेत माझा प्रवाह तुमच्यामध्ये. पण हे पाप माझ्यामध्ये येणार आहे. तुम्ही मला जटेत घेतलं पण माझ्यातलं पाप कोण घेणार. हा प्रश्न गंगेचा शंकराला होता यायच्या अगोदर. ते म्हणले तू घाबरूच नको. तुझ्यातलं पाप मी ठेवीतच नाही. कसं संताला पाठवतो गंगेत. पाप क्षणात काढतो. तू पवित्र राहणार. तू मलिन नाही होणार. तुझं पाप त्यांचं पाप तुला नाही शिवणार. हे मला तुझं माझं वचन आहे तुला. म्हणून गंगेच्या काठावर संताला पाठवलं अध्ययन करायला, तपस्या करायला. का हे विधीचं विधान आहे की साधू संत ऋषी मुनीनं गंगेच्या काठावर जाऊन त्या गंगेच्या मातेचा पवित्र स्थानामध्ये ह्या देहाचं अध्ययन करावं. मागून जर गंगेत हाड टाकल्यापेक्षा आधीच हाडाला पवित्र करावं. मेल्यावर तर कुणी टाकते हाड. आधी हाड मग हाड गंगेत. आधी हाड करू नका. गंगेत पे टाकायची गरज नाही. आधी काय हाड करतात त्या म्हाताऱ्या बेकिंमत बे आबरू. आणि त्याच्यामुळे हे घर असतं. आणि त्याची बेकिंमत त्याची वाटणी. जा तिकडं नि या इकडं. लाजा वाटत नाही. त्यासाठी 2-2 पोरं होणे. तुला चांगली ते पोटे मध्ये तिकडं 6 महिने. तसा विचार असावा. त्याचा संबंध असावा. आणि भगवंताचा साक्षात्कार करून घ्यावा. वेदाचा अनुभव यावा. संताचा संग घडावा. आणि परमात्म्याचा ऐक्याचा अनुभव त्या देहात प्रगटावा. संपळा परमात्मा. अजून काय असते. भक्तीनंतर हेच आहे. पण शक्तीच्या मध्ये भक्ती येतच नसते. ज्या बुद्धीला शक्ती आहे, ज्या बुद्धीला भेद आहे, ज्या बुद्धीमध्ये भ्रम आहे, तिथं वासना आहे, तिथं मोह आहे, तिथं पाप आहे, तिथं कर्म आहे, तिथं देहधर्म आहे, तिथं जगताचा संबंध आहे, तिथं भगवंताचा उगम नाही. कदापि नाही. ज्या महात्म्याच्या संगतीमध्ये बुद्धी पहिल्यांदा पवित्र होती, शुद्ध होती, स्थिर होती, पावन होती, शांत होती आणि तिया देहाला सोडून अलिप्त होती. ब्रह्मचिंतनानं मुक्तीच्या घरात जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. लाखो जन्माचा, कोटी जन्माचा पाप घेण्यासाठी वेदाकडे येते. संताच्या हृदयातल्या वेदाला पाहती
आणि त्याच्या अनुभूतीत राहण्यासाठी श्रवण करते आणि त्या मुक्तीसाठी आयुष्याचं तप करते आणि भ्रमाला धुण्यासाठी वेदाकडे येते, ओवीचं ध्यान घेते, गीतेचं रसपान करते, वेदांताची शान होती आणि ती जीवाचं शिव बनती. ती म्हणतात अध्यात्माची स्थिती. जन्माचं तप नसतं बेटा. भगवंताला जसं गीता जगासाठी सांगितली तसं भगवंत हृदयातून तुम्हाला जगाला सांगतो. इथं माझं काय दगड असते. एवढे वाक्य मी पाठ केलेत का? पण रोज नवीन आहे. बघ ना, दिवस मी 10 मिनिटं ते बाजूलाच घेत. आणि जे दिसून येते दिसायला, म्हणजे कळून ते कळायला, तिकडे मन वळून ते वळायला, आणि संबंध वाढायला, आणि भगवंताचा संबंध संपला त्याला जीवन जगणं म्हणत नाही, प्रतिमते रोज. कारण ज्यासाठी आपली बुद्धी भगवंतानं प्रदान केली, तुम्हाला दिली. गाढवाला नाही, कुत्र्याला नाही, मांजराला बुद्धी नाही, पण तुम्हाला आम्हाला आहे. मग त्या बुद्धीचा विनियोग मुक्तीसाठी, भक्तीसाठी आणि बाकीच्या योगासाठी, दानासाठी, धर्मासाठी, सत्कार्यासाठी बुद्धी वापरावी. आपण असत कार्यासाठी बुद्धी वापरतो. असत म्हणजे जगत आणि देह, असत म्हणजे संतती आणि संपत्ती. खोटी ना. सत म्हणजे खरं, असत म्हणजे खोटं. काहीच कळत नाही आपल्याला. मला सगळं वरडावं लागते. तर वेदांती भाषाच कळत नाही ना. सोपी असून कळत नाही, संसार विष असून संपत नाही. कुठतो का पुन्हा तेच विषय बायकात, पुन्हा असं डोकं उठतं मला तिथं तिकडे जाऊ पडत. नित्य नूतन तत्वगीता, नित्य नवीन आनंद मिळतो. आणि संसाराचा पुरा बघावा लागतो. मिळतच का संसारात? किती वैशानी असते ती बुराच आहे तिच्या बुद्धीला, कारण ते संसारात आहे. नाटकच करायचं नाही आमच्या समोर. तुझे शानपण परमात्म्यात दाखव, तुझ्या बुद्धीचं प्रगल्भता इथेच दाखव, तुझा अधिकार वेदांतात दाखव, तुझा चमत्कार ऐक्यात दाखव, तुझा नमस्कार अभेदात दाखव. मग तुला मी शाणे म्हणते, तुझा नतमस्तक होते. संसारात माकड नसत नाचती, ते गावडी पाणी वाचत नाक डोलतो, त्याचा संसार डोलतो नी नाचती. त्याने कधी महामूर्ख पागल छानपणा संसाराचा असतं वय. तो तर खोटा आहे, मिथ्या आहे, आणि भगवंत सत्य आहे. मग तू खोट्यातच दाखवली हुशारी का खरंच? महाराज म्हणायचे ही जी विद्या आहे ना जगतातली पोट भरी, MBBS असो का MD असो का फुल MD असो, पण ती विद्या फक्त पोटाला भरती, आज्ञाला मारत. ही पोटभरी विद्या आणि आमची ज्ञानेश्वर मरणमारी विद्या, मरणाला मारणारी ब्रह्मविद्या. आणि पोट भरतच नाही कधीच. कधी भरलं पोट कुणाचं? गोदामाचं गोदामा खाल्ले जन्मल्यापासून खाल्ले की नाही? भरलं का पोट? पण जेव्हा शांत होती ब्रह्मचिंतनाचा घास खाल्ल्यावर, ब्रह्मचिंतन हे अन्न आहे बुद्धीचं, आणि ती खाता खाता ब्रह्म संपन्न होती. पुन्हा त्याला ब्रह्मचिंतनाची गरज नसती. जगतासाठी वाणी बोलती. तिथे स्वतः आपल्या आपल्या सुखात एकरूप होती. तिला ब्रह्म प्रतीती, न जगताची प्रतीती. कारण ती बुद्धी जडाला सोडून तिच्या वैभवात असते. मग तिला पुन्हा चिंतन स्वतःसाठी नसतात. अनुभवात आणि भाव या दोन गोष्टी. अनुभव परमात्म्याचा असावा आणि भाव हा समाप्त करावा. भाव जन्म आणि मृत्यू, जाणं आणि येणं, तू आणि मी संपावं. सगळीकडे मी दिसावं, तो माझ्या हात आहे हे कळावा, त्याचा भोग मिळावा, आत्मभाव प्रगट व्हावा, देहभाव जळावा, परमात्मा कळावा. बुद्धीने ईश्वरामध्ये एकरूप व्हावं, देहात नाही. आणि आम्ही तर नाना जन्मात देहाशी एक आहे. त्याचा विषय आज तो विषय आज याचं उत्तर आहे. बुद्धी देहाशी एक आहे का बुद्धी परमात्म्याशी एकरूप आहे? ब्रह्माचा अबोला पिटावा, अद्वैते तो मज भेटावा. त्याच्यावर जितकं बोलता येते, न भूतो न भविष्यती, ते गोवी आज आहे. ब्रह्माचा अबोला पिटावा, अद्वैते तो मज भेटावा. तुम्हाला भेटावा कोण? परमात्मा. आणि तो कसा भेटत? तर तो बोलत नाही,
बोले ना बोलू देईना, हा बोला पिटावा. मी फिरतो का आपण, तुला बोलतो का कोण, बोलतो मी कोण बोलायला, पण ती योग्यता आल्या. बरोबर आहे ना. म्हणून योग्यता अधिकारता श्रवणामुळे येते आणि संसारामुळे बुद्धी मातीच जाते की नाही. पण परमार्थात बुद्धी ब्रह्म आणि सुखाच्या अनुभूती प्राप्त, दुःख वितळल्या जातं आणि त्या ईश्वराचा संबंध भोगता येतो. जगताचा संबंध संपून जातो, वृत्ती निरामय होती आणि त्या सचित आनंदाच्या गाभाऱ्यात जाऊन तिथं मुक्त होते, तिथं संपून जाते. पुन्हा उरलेली बुद्धी व्यवहार करताना अलिप्त दर्शना करते. कशी करते, काय करते पाहूया. कारण एक सांगू का, व्यासपीठावर बसलेला वेगळाच अनुभव असतो. वाणी वेगळीच असते, शब्द वेगळेच असतात, अनुभव वेगळाच असतो. कारण तिथं सगळे जगात व्यास श्रेष्ठ आहे, त्यांचं पीठ आहे, ज्ञानाचं पीठ. इथं सगळे रिद्धी तुला व्यासच म्हणतो. नमस्कार आता करू नको, माझं मंगल होते, तुला मी ढकललं मी रे, पुन्हा येणार माझ्या समोर. आता शिवनकृता तयार असतात, रिद्धी सिद्धी सगळे दैवत सरस्वती परंपरा गुरु व्यास सगळे सगळे देवत सगळे इथं जागृत असतात. म्हणून त्याच वेळेस नमस्कार करा. बरोबर आहे. आता 17 अध्यायामध्ये माऊली भगवंत ज्ञानोबा आहे कृष्ण परमात्मा गीतेचं रूपांतर विचाराद्वारे जगताला सांगतात आणि ज्याला ते अंतःकरणातून कळतं, बुद्धी जागृत होती आणि त्या बुद्धीला आपल्या असण्यावर जात आहे, देहातून भिन्न होत आहे, वेदाला टाकता येतं आणि अवेदाला धरता येतं, स्वतःला स्वतः पाहता येतं, जीवनमुक्त होता येतं, आनंदात राहता येतं, दुःखाला टाकता येतं आणि अद्वैताचा आनंद त्या हृदयात प्रगट होतो आणि द्वैताचा निराश होतो. आत्मप्रकाश सहज बुद्धीत येतो आणि बुद्धीला परब्रह्माची शक्ती तयार होती. बुद्धी परब्रह्म बनती. कशी बनती तिथून सुरुवात. तुम्हाला निरूपण सांगितलं. माझी पहिलीच वेळ आहे, लाखो कोटी वर्षाचं ते फक्त सतत सांगायचं. आता लोणी आपण हवेत ठेवलं वितळत, पाण्यात ठेवलं वितळत, पण अग्नीवर गेलं लोणी राहतं. तशी स्थिती पाण्यात ठेवलं वितळत नाही, हवेत ठेवलं वितळत नाही, पण त्याला अग्नी लागला तो लोणी राहत नाही. तसं बुद्धीला ज्ञानाग्नी लागला, बुद्धी जीव राहत. म्हणजे तुम्हाला सद्गुरु माऊली आवाज त्या लोण्याला चूक करू शकत नाही. तसं बुद्धी संसारात आहे, संसार तुम्हाला मुक्त करू शकत. बुद्धीला अलिप्त होता येतं, श्रवणानं बुद्धीला राम बनता येतं आणि श्रवणानं पाप भस्म होतं आणि श्रवणानं अधिकाराची उन्नती होती. श्रवणातून भेद समाप्त होतो. श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या ज्ञानातून, ओवीच्या फलातून आणि गीतेच्या गाभाऱ्यातून तो भेदाचा नाश होतो, अभेदाचा साक्षात्कार होतो आणि जीवात्मा शिवरूप होतो. परब्रह्म कसा होतो, त्या परब्रह्माचा चिंतन. खूप सुंदर आहे. तुम्ही पुढच्या वया अमृत येत अमृत बघा तुम्ही. उन्हाळ्यात दुपार वाटतं तिथे आत्म्याचा परमात्म्याचा निवास आहे ते नाही वाटत. इकडे वास ते निवास, श्रीनिवास आत आहे त्याचा पत्ता नाही, आणि देहाचा वास आहे इमानतून जात नाही. चुकलं का? श्रीनिवास त्याचा वास येतो पण ते आवडतं, मध्ये श्रीनिवास आहे आवडत नाही, कळत नाही, संबंध येत नाही. आणि ही पूजा तुमची मान्य होत नाही. नाही पर्यंत श्रीनिवासापर्यंत बुद्धीला तुम्ही नेत नाहीत, ती पूजा सत्य होत नाही. तुम्ही माना त्या खड्ड्याचा, आम्हाला काय बोलणार, आम्ही तुम्हाला भ्यायला कामी नाहीत. कशामुळे भ्या? येणं एक नाही गेलं दोन. वास देहाचा, संबंध जगताचा, विकार बुद्धीचा, चमत्कार अविद्येचा, साक्षात्कार ईश्वराचा नसतो. नाही. वास जगताचा, संबंध श्रीनिवासाचा आहे, तो थांबला आणि जगताचा वास अविद्येने दिला आणि तो तिला आवडायला.
आवडतो की नाही जगताचा वास, देहाचा सहवास, देहाचा सहवास, जगताचा वास, जीव विषयात वास, आवडत जगताचा ध्यास, तो नापास. तसंच आहे आपलं, सेम कंडिशन आहे आपली. ध्यास त्या देहाचा, नात्याचा, व्यवहाराचा, सहवास त्या कार्याचा, विषयाचा, कर्माचा, सहवास कुठे भगवंताचा. बुद्धीनं भगवंताचा सहवास करावा, देहाचा संबंध संपावा, वेदांचा आता मार्ग धरावा आणि त्या ईश्वराचा ध्यास असावा. अभ्यास वेदांताचा असावा, संसाराचा अभ्यास संपावा, आपल्या त्याचा ध्यास आणि त्याचाच अभ्यास आहे. ऐकीने ध्यास आणि अभ्यास कसं काय होईल तुमचं नीट हे जमलं बघ. वास श्रीनिवास मन भगवंतापाशी असतं, अशांत मन देहाकडे असतं. दोन गोष्टी, शांततेमध्ये आत्मत्वाची अनुभूती आहे आणि अशांत वृत्तीमध्ये देहाच्या अनुभूती आहे. हे दोन सिद्धांत बिनचूक आहेत. आणि शांत वृत्ती ईश्वराची असते आणि ती आत जाते आणि अशांत मन बाहेर असत, आत जातच नाही, बटत कोणी शांताकार पूजा कसं आहे ना, सुरुवातच येते ना. मग तुमचं सहस्त्र नाम आहे, पण नाम नामी कुठं कळत. नामानं काय होतं, ज्ञानानं काय होतं, ध्यानानं काय होतं, कर्मानं काय होतं, कोण सांगत. मी काय सांगू, मी नाही सांगतो. नाही काय बुद्धीचा नामावरून, ध्यानावरून, उपासना वगैरे जे वेदांताचे मार्ग सांगितलेत ना, या मार्गातून पुढे जायचं. जसं आम्हाला आता मला परभणी जाता ना, तेलगाव बनावं लागतं, भगवंत भेटत मार्ग. बरोबर आहे ना, ते गाव ओलांडायचे, तसं तो मार्ग बघायचाच. धर्म, उपासना आणि मग ज्ञान. कोणतंच कमी जमत नाही. कर्मात कमी नाही, निष्कर्म. उपासनेत श्रद्धा कमी नाही आणि श्रवणामध्ये अधिकार कमी नाही. बोधामध्ये वेदांताची शक्ती कमी नाही आणि साधूची कृपा झाल्याशिवाय ते मन शांतच होत नाही. लिहून ठेवायचं वाक्य आहे. साधून कृपा करावी, साधना उच्च व्हावी, साध्याला बुद्धीनं पाहावं आणि अनुभवात जगावं, भावाला टाकावं. त्याला आत्मचिंतन म्हणावं. काय भगवंत देतो चप्पल फाडके. साधक, साधना आणि साध्य माऊली. साधक आहे आपण आता, संसारी नाही. तुम्ही एक अवस्था ओलांडली कारण तुम्ही श्रवणात आलात, महान भक्त आलात, साधक संतच तुम्ही. बुद्धी विश्राम पावणारे भगवंतात, आराम घेणारे रामात, विश्राम होणारे त्या ईश्वरात, तिला सुख भोगता येणारे खरंच सुख. त्या सुखात ते विगरून जाणारे, ते आत्माराम होणारे, तिला काल सुख भोगणारे. जगत त्याचा प्रलय झाला तरी ती बुद्धी सुखातून बाहेर न येणं, त्याचं नाव मोक्ष. टांग दंडवत. हो, पण बुद्धीचा आणि भगवंताचं ऐक्य कधी संपणार नाही. त्याचं नाव मोक्ष आहे. मग त्याचा विस्तार नाही सांगता येईल बेटा, किती वेळ घालायचा आम्ही आता ओळीवर येते. कारण धान्यलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी तिचं रूप आहे ते, आणि ते आपल्या घरात येणार, म्हणून तिला नीट वागवायचं. तिला जर त्रास दिला तर लक्ष्मी थांबते, लक्षात ठेवा. आणि माझं पोरांना सांगणं वारंवार, मोठ्या तर सांगायची गरज नाही. ते झलत डोक्यावर घेऊन नसते, ते तो विषयच नाही. तर जेव्हा ती लक्ष्मी येते, किती संपल कमी होईल जाईल, पण ही कमी होत नाही, संपत नाही आणि ती बुद्धीतून जात नाही आणि बुद्धी भगवंतातून अलगही होत नाही. ती ज्ञानलक्ष्मी. आणि ही आली की ही वाढतीच. लिहून ठेवायचं, कोणी कागदात लिहून ठेवायचं. जेव्हा आपल्या घरात वेदांताच्या लहरी येतात तेव्हा सगळं काही नीट होत. सगळं काही या घरामध्ये वचन सुराख होते. याच वास्तू आजकाल झाले घर बघ, खोटं बोलायले.
आहे. मोक्ष होईल तो होईल, पण ज्ञान सगळं काय देतं. संसारातलं बी, परमार्थातलं बी, प्रारब्धातलं बी दुःख संपत. आमचं म्हणते दुःखातून बाहेर येतं. कुठलं प्रारब्ध आहे सांग ना. तिथे दुःखच उत्पन्न होत नाही, कोणतं प्रारब्ध. तिथं सुख संपत नाही, कोणतं प्रारब्ध. तिथे देवा उत्पन्न होत नाही, कोणतं प्रारब्ध. तिथं राम प्रगट होतो, कोणतं प्रारब्ध. आमचे महाराज सांगायचे वेदांतामुळे काय मिळणार नाही, तुमचा संसार कर. एका चुटकीसारखा भगवंत नीट करते. आणि म्हणून सांगते मी माझ्या आयुष्याचा जीवात्मा ह्या तपामध्ये आला, त्याचा संसार तर कळसाला जातच जातो, पण त्या हृदयात राम प्रगट होतो. आणि हनुमंत तिथं बाजूला येतो रामापाशी. की नाही तिथं राम तिथं काका संग जावं तू मुलीच जात आणि मग बाकीचे भगवंत पण नंतर आहे. आम्ही आधी आयुष्यात फक्त गुरुला मान दिला, मग देवाला, मग ग्रंथाला, संताला, मग नंतर वेदांताला वगैरे ग्रंथ, पण आधी गुरुना. कारण चालतं बोलतं ईश्वर येते आमच्या समोर. आम्ही आधी पाठाला जावं, मग समाधीला, पांडुरंगाला नंतर. आधी पाठ 1 मिनिट पण टाकायचा नाही, कारण पाठातून दिसतं कळतं. खरं तर पाठतो गीता माझा नमस्कार जानकी रामदूता आणि जैसे म्हणजे गट्टान. आता तैसे काय, तैसे म्हणल्यावर जसं नदी गंगेला पैकी गंगा तुमल्याकडे जाते, तसं बुद्धी शिवश्रवणानं माझ्याकडेच येते, दुसरीकडे जाते. जैसे तैसे, तसं म्हणजे दृष्टांत आहे. जसं नदी गंगेमध्ये आधी गंगा समुद्राला मिळाली, साक्षात नदीला गंगेला समुद्राला जाता येत नाही, तिला समुद्राकडे गंगेत जावं लागतं. तसं साक्षात बुद्धीला भगवंताकडे जाता येत नाही, तिला संताकडे जावं लागतं. डिमांड त्याला वेळ आणि मग संसार आहे. आम्ही कधी संसार सुरू केला आयुष्यात नाही, पाणी शकत नाही त्याच्यावरून जळतच नाही. आणि संसारिक लोकांना ज्ञान माहितच नाही, त्याच्या बापाला माहिती, त्या सोडून दे. त्याच्या आजारा नाही, पंजाला नाही, कापड पंजाला नाही, नाही म्हणजे नाही. खरे संतांचं कुळ आणि गंगेचं मूळ कुठे बी नसतं, कुठे बी नसतच. हिऱ्यापुटी गारगुटी, तिला एखाद्या सगळ्या गारगोटे कळाले की नाही. गारगोटे लय अवघड आहे, बरं बोलत लय अवघड आहे. तर ऐका, अध्याय 17 आणि ओवी नंबर 325. मला सांगायचं कारण हेच आहे, आपलं आयुष्य जो दुरावा आहे, अंतर आहे, ते संपवावं, भेद नष्ट व्हावं, परमात्मा स्पष्ट व्हावा, अनुभव वृत्ती द्यावा आणि जगताचा भास जावा, ईश्वराचा मिलाप व्हावा, ज्ञानाचा सुगंध यावा, मोक्षाचं अंग यावं आणि संताचा संग व्हावा, वेदाचा प्रसाद घ्यावा आणि आनंदाचा विलास भोगावा. त्याला सतत सात्विक कर्मा किरीटी एता मोक्षाची भेटी, न पडे अडकाटी ते वेगळे आहे, न पडे अडकाटी ते वेगळे आहे. सात्विक कर्म, सात्विक बुद्धी, सात्विक अधिकार जेव्हा तुला ज्ञानानं प्रगट होतो, श्रवणानं, आणि तू तो मगून जगून टाकतोस, तेव्हा तुला त्या सात्विक कर्म वृत्तीनं माझी भेट होती. तुला हे आडकाठी कुणीच करणार नाही. कोण? रज आणि तम. नाही आडकाठी हा भाषा माऊलींची. हे जेव्हा अद्भुत होती तेव्हा माऊली आपल्या हृदयात प्रगट होतात. तो पण असते हे अध्ययनाचं तोप आहे बेटा. राम म्हणणं वेगळं, राम कळणं वेगळं, रामाला मन मिळणं वेगळं. अकल आहे का बायकांना? म्हणण्यात आणि कळण्यात अंतर आहे, आणि कळण्यात आणि अनुभवण्यामध्ये खूप अंतर आहे. समजतच नाही. LKG आणि MD सारखे. MD म्हणजे अनुभव, LKG म्हणजे त्याचं नाव. एंट्री शाळेत लेकरांना 1 लाख रुपये पुण्याच्या लोकांना बरोबर का रे? अगं आता मेला ह्याची का कर्मा किरीटी. सात्विक कर्मा किरीटी म्हणजे अर्जुना, जसं नदी गंगेला मिळाली समुद्राला जाते, तसे सात्विक कर्म केलं की बुद्धी माझ्या असं चटकून कळा सांगितला.
कुणी शिव दिली कसा राग येतो? राग यायला बामण लावा लागतो का जपाला? जप करायचा राग येऊ दे, जप करते असं म्हणतात का कोणती बाई? जप न करता बाईपाशी राग तयार होतो, आहे की नाही? त्याला जप लागतच नाही, बामण नाही काय नाही, एका क्षणात अनुभव यावा तो ज्ञान. हा तो ज्ञानी, नाही तर कसं ज्ञान अवघड नाही. ऐसे सात्विक कर्म आचरती एका मोक्षाची या भेटी. आहे ना, तेव्हा जेव्हा सात्विक होशील, सत्व कर्म करशील, सत्व गुण वाढल, शुद्ध सत्व होईल, रजतम संपल, तुम्हाला आग लागल आणि रज संपून जाईल, सत्व तुला माझ्याकडे आणल, तेव्हा माझी भेट होईल. त्याला म्हणतात मोक्ष. न खरे आडकाठी, मग तुला तमोगुण रजगुण आडकाठ घेत नाहीत. कारण सत्व वाढला की तम संपतो, सत्व वाढला की रज थांबत, सत्व वाढला तुम्ही भेट. आपले तत्वा संजायते ज्ञान, लिहून ठेवले गोविंद वेदान. पण सत्वच होत नाही तयार, होते का? म्हणलं झालं का? तसा व्हावा लागतो शांत. खडबड खडबड असेल समजा लोक खडबड खडबड चंचल चंचल चंचल, अस्थिर अस्थिर, तोंडावर आमुषा लटकलेली, तोंड तोंड लटकलेले खाली. चंचल स्थिर आहे का? शांत आहे का? तोंडावर सुख दिसतं का? आनंद जळतो का? ते चेहरा तेज आहे का? काय नाही, निसतेच. आणि हिमतली गडबड. त्याला वळवलं तसे वळतात, जसं बुद्धीला भगवंताकडे वळवलं तसं वळतात. म्हणून मला माझं मोठेपणा नाही, माझ्यापाशी किती श्रेष्ठ आहे. शिकून गेले गेले 85 वर्षाची बघतात तसं ते वागतं आणि मनाला वळवतात भगवंताकडे. ते मला एवढं सांगायचं, मला बाकी काही सांगायचं ते. आणि जाताना लिंग देह खालीच राहतोय, अध्ययन कमी होतंय, लिंग देहाचा सास उरतोय जगात. म्हणून तर आपण नापास आहे, पास नाही. जेव्हा लिंग देहाला राम केलं ते मन विश्राम भाव. पण लिंग देह पुन्हा भूताला कळते, पण हे माकडाला समजतंय. काय कर्म केले संसारातले विधीने वागलं, ती बाई म्हणते मला तेच काम आहे, आमचं तेच आहे, आम्ही असंच पाहतो, आमच्यात तेच आहे, सोडित नाही. रामकृष्ण जेव्हा बुद्धी आत्मा रामाचे चिंतन करती तर लिंग देह हलक्या हलक्या वितळू लागतो. कर्म धर्म ज्ञान हे सगळं सगळं चित्तातून बाजूला जात आणि चित्त चिन्मय होत. लिंग देहाचं नातं संपत आणि तो लिंग देह रामरूप होतो अध्ययनाच्या द्वारे, संताच्या संगतीत, वेदाच्या भक्तीत, हृदयाच्या शक्तीत, वेदाच्या युक्तीत ती रामाची स्थिती प्रगट होती. ती हनुमान जयंती. राम प्रगटला, हनुमंत बसले तर देऊन जातच नाही हनुमंत रामापासून. म्हणूनच कळत नाही ना परमात्मा अधुरा आहे का पुरा आहे, कळत नाही आपल्याला. आपण जे धरून बसलो का ते धर, 4 पानं उलटांडायचे, त्या वाचायचे, पण धकधक तुझी गेली का? तुला शांतता झाली का? उभीत मन आलं का? उभी हृदयात गेली का? स्थूल देह बुद्धीने ओलांडला का? लिंग देहाला तिनं जाणलं का? सूक्ष्म देहाची वासना संपली का? ते ओलांडला का? पुन्हा आत्मारामाकडे बुद्धी गेली का? 3 देहाला ओलांडायचे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, मग आत्मारामामध्ये प्रवेश करते. माती कळतं का? तुम्ही आठवून करा, मी सांगते पुण्याला 4 देहाला ओलांडते तुझी. मी सांगला तर वेळ नाही. त्या ठिकाणी संबंध बघता येतो, स्थूल सूक्ष्म कारण मग महाकाल. याला कसं ओलांडायचं मी सांगेल पुण्याला, विचारा मला आनंदीला, ठीक आहे? आता ऐक. हा बोलू ऐकत केली, हे बोलणं ऐकलं तर तक्षणी अर्जुन घाबरला, सावध झाला. हा तर बोल तुझी भेट अर्जुना. हा बोलू ऐकत केली तर तक्षणी अर्जुनाला एकदम घाबरला, सावध झाला. हा बोलू ऐकत ठेवी म्हणून आम्ही लिखाण करतो, म्हणून आमची याद राहते, तुमच्यात नाही. तुझं दमत नाही तुमच्या. ऐका तपश्चर्या, ऐका जास्तचा. एकदम सावध झाला, सत्वगुणाचं करता हो अर्जुना. हा बोलू ऐकत ठेवी, ऐकता क्षणी काय झालं? अर्जुना आधीन माहे जीवी. इतकं हे झालं त्याला
दमच उडून झाला. अर्जुना ऐका, खूप मस्त आहे. एवढं अंत अर्जुनाला ऐकायची इच्छा तयार झाली. आता भगवंत काय सांगणार आहे, आता सतगुण काय करणार आहे, माझा देह हा कधी संपणार आहे, सतगुणात माझा कधी उदय होणार आहे, सतगुणाच्या द्वारे मी कधी भगवंताकडे जाणार आहे. मन एकदम आतुर झालं, सावध झालं. आता मला काय काय सांगणार आहे, मी काय काय भगवंताकडून घेणार आहे, मी भगवंताकडे कसं जाणार आहे. तिचं हृदय बेभान झालं. आता मला एकदम भगवंत काय काय देतील, ती काय पाहिजे आणि काय भेटणार आहे, हे मन आतुर झालं. एकदम त्याला एकदम सावध झाला. बघा ऐका, अर्जुना आधीन माये जीवी, त्याला दमच पुढे काय काय सांगणार आहे, आतुर झाला ऐकाय. म्हणे देवी कृपा करावी, सांगावे ते. कृपा करा देवा, सत्वगुणाने भगवंता कशी जाता येतं, मोक्ष आता देतो आणि जीवात्मा होतो. पटकन सांगा, कृपा करा, सांगा कशा बुद्धीत सत्वगुण तयार होतो. सत्वामध्ये जेव्हा तयार होतं तर बुद्धी सत्वगुणाच्या द्वारे ईश्वरामध्ये समर्पित होती. दोघांची एकता होती. ही मोक्षाची स्थिती, आनंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. सांगा देवा. काय प्रश्न अर्जुनाचे, काय संवाद आहे दोघाचा, गाभाय माऊलीच्या हृदयाचा, साधी भाषा नाही. हे आम्ही पारायण म्हणतो वहिनी, आमच्या भाषेत हेच पारायण. पुन्हा जन्माभाव नाही करत, मोक्ष जन्माभाव कुठं कळतं सेंट्रा मेंट्रा. एकच सपाटा. आता म्हणे देवे कृपा करावी, सांगावे ते. कृपा करून सांगा देवा. सत्वगुणाने तुमच्यामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो आणि बुद्धीला परमात्म्याचा साक्षात्कार होतो, आनंदाचा विस्तार होतो, वेदांताचा त्या ठिकाणी प्रसाद येतो आणि जीवात्मा भगवंताच्या मध्ये विराजमान होतो. पटकन सांगा. आतुर झाले अर्जुन. आताचे 4 वाक्य खूप सुंदर आहे. विराजमान होतो ते सांगा, कसा होतो ते. आणि मला तिथे एखाद्याचा गुडघा दुखायला एखादी बाई म्हणते तिथे यावं. ते कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकत याची व्यक्ती, जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखे. जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखो. सात्विक गुणामुळे ज्ञानाचं रत्न तुझ्या हातात देणारे मी. रत्न देखो, तू मुक्तीचं रत्न बक्षील. तुझ्या हातात मी रत्न देईन मुक्तीच. हा शब्द आहे. ते चक्रपाळू चक्रवर्ती, तो चक्रवर्ती राजा, कृपाळू आहे, त्रिलोक्याचा राजा आहे. तो अर्जुनाला म्हणतोय, काय म्हणतोय देव, म्हणे ऐकत याची व्यक्ती. ते कसं व्यक्त होतं, कसं प्रगट होतं, ते साक्षात्कार रूपानं अंतःकरणामध्ये आत्माराम प्रगट होतो आणि अनात्म्याचा संबंध जातो, परमात्मा बुद्धीत येतो, तो व्यक्त होतो आणि जगत दिसलेला अव्यक्त, ते व्यक्त जगत नाहीच आहे हा सिद्धांत तुझ्या हृदयात येतो. भगवंत व्यक्त होतो, अव्यक्त असतो तिथे नसतो तो. अव्यक्त म्हणजे न दिसणं, व्यक्त म्हणजे अनुभूती घेणं. एका शब्दावर 1 घंटा बोलू शकतील. तुमच्या वेळ कधी वरती म्हणे ऐकते याची व्यक्ती. चक्रवर्ती त्रिलोकाचा राजा आहे, तो परमात्मा कसा प्रगट होतो व्यक्ती. ऐक म्हणे ऐकत याची व्यक्ती. तयाची म्हणजे परमात्म्याची. तो व्यक्त कसा होतो, सत्वगुणामुळे. प्रगट कसा होतो, वेदामुळे. अनुभव कसा येतो, ज्ञानामुळे. आणि त्याचा भोग कसा घेता येतो, श्रवणामुळे. जेणे सात्विक ते मुक्ती रत्न रेखे. जेणे सात्विक तेने मुक्ती रत्न रेखे. तुला त्या सत्वगुणामुळे तुझ्या हातात रत्न देणार मी मोक्षाचा. 17व्या त्याचा सार तुझ्या हातात टाकणार आहे. काय सांगितलं, बापरे. रत्न रेखे, तू रत्न पाहशील, अनुभव घेशील, मुक्त होशील आणि माझ्यापाशी येशील. पुढे येशील. काय शब्द असतात. आता जे मुक्ती रत्न रेखे, तू असं तू गुणामध्ये रत्न देखशील आणि बुद्धी माझ्या मना प्राप्त होईल, ते तुला मी ज्ञान देणार आहे. अर्जुन भांबावून गेला. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामुळे मी वाढ अष्टांग घेतला. तू बी एका निमित्ताने माझ्या समोर आहेस. ब्रह्मसूत्र भाष्य आणि हे सगळे पुराण 18 त्याचा रस म्हणजे हे होईल. इतक्याचा गाभा म्हणजे 328 होईल आणि श्लोक 328
आणि 9वी त्याच्या खालची 29. त्या दोन्हीवर 2 कळणं, राम होणं, रामामध्ये बुद्धीचा प्रवेश होणं सोपं नसतं ग. पहिले मार्गाला आपण डगडग करतो, पूजा सांग ना मी आणि केली, कर्म मी तयार झालं आणि मी पण आम्ही वाढला. पूजा अर्धवट आहे, पूर्ण नाही. तिथं मीपणा नाही, तिथं कर्म स्पर्श करत नाही, तिथं राम बाजूला जात नाही, तिथं मन देहाकडे झुकत नाही, तिथं भ्रम उत्पन्न होत नाही, आणि ज्या ठिकाणी ईश्वराची स्थिती संपत नाही ती खरी पूजा. कळतं काही? राम राम बाई. आपली मूवी आहे 327 आता 28 गट आपल्याला जायचं. तर 28 ओवी मध्ये जो 27 गाभा 28 खोल आहे, काय सांगितलं त्याच्यामध्ये? 27 ओळीकडून पुढे प्रवेश होतो, माऊलीच्या हृदयाचा गाभा बाहेर येतो आणि जगताला प्रसाद होतो, देहाचा निराश होतो, आत्म्याचा प्रकाश येतो, अज्ञाना भस्म होतं, जगताचा बाग होतो, ईश्वराचा सहवास येतो, आनंदाचा विलास होतो आणि जीवात्मा शिवात्मा एका आसनावर येतो. तेव्हा रामरूपतेचा अनुभव येतो, तो भक्त खास होतो, परमात्म्यात पास होतो, संसार त्याचा नापास. सदती 3 शब्द आहेत. ओम हरी ओम तत् सदती, त्याच्यात वेदांता दडपलेला आहे, लपलेला आहे. तत् सदती का मी सांगते मग घ्या. ओम ओम मध्ये 3 आहे. ओम हरी ओम. जेव्हा आपण पूजा करतो तर हरिओम हरिओम 100दा म्हणा. आपण कोण बसतो देवापाशी? पाणी टाकलं की संपलं बाई. पूजेचं पाणी फेकलं की मोकळत झाली बाई, कारण उठत नाही लवकर. पूजा कवा असावी? पाठ पाठ पाठ. आणि जेव्हा पूजा झाली की मग हरिओम आविष्कार असा. ओम मध्ये कोण आहे? अ उ मा. आकार उकार मकार. आकार ब्रह्मा, उकार विष्णू, मकार महेश. हे तिने लपले तिच्या आणि प्रगट केले त्याला मायेनं. आता हे सांगायला वेळ लागतो, मी सांगणार नाही, पुढे चाल. आता ऐका. नाही हो बाई, सांगा. ओम त्या संगम आहे, ज्या ओम तत्वातून ओम हे परब्रह्माचा निर्देश रूप शब्द आहे आणि त्या ओंकारातून त्या तिघाची उत्पत्ती आहे, नंतर जगताची उत्पत्ती आहे. आणि जगताला धारण करणारा, जगताचं पालन करणारा, जगताचा संहार करणारा, जगताच्या उत्पत्ती ती माया. सगळं ज्ञान इथूनच आहे. ब्रह्मा आकार, जगताला आकार दिला, देवाला आकार दिला. ज्या विश्वाला आकारात आणलं ते परब्रह्म आहे. परब्रह्म नाही तर जगत उत्पन्न नाही, जगताला आकार पण नाही. आकार म्हणजे ब्रह्मा, उत्पत्ती कुणी केली? आकार कोण दिला? आता उकार थोडं काय सांगा रे. आ ब्रह्मा आकार उकार मकार. ओ म्हणताना आ बी आहे आणि ओ म शेवटी आ आणि मध्ये ऊ. आणि हे म्हणताना जेव्हा ओंकार, ज्यांना बीपी ज्यांना शुगर आहे त्यांना 100 वेळेस ओंकार करावा, शुगर खतम. पण हे व्यायामात मरतात, या अक्कल आहे हाडाला बघायचा मरत नाही. पहिल्यापासून संस्कार ते व्यायामाचेच ना. ओंकार का व्हायब्रेशन कमी आहे. ओंकारामध्ये हार्ट फंक्शन छान चालतं आणि म मध्ये मेंदू प्रगल्भ होतो. म मेंदू आणि हार्ट म्हणताना त्याचं स्पंदन छान होतं. अक्षरशी मला मॅडम हमेशा म्हणतात केंद्र जागृत होतं, तुमचा योगा होतो ताई. मला म्हणते ती बाई मॅडम, पुढे नसाला आत पोटात नेते, बाहेर आणते, बाहेर नेते, मध्ये येते. योगा होतो, शक्ती बाहेर ऑक्सिजन मध्ये आत जातो, साधना होती, शांत चित्त होतं, अशांतता निघून जाती, भगवंताची प्राप्ती शक्ती तयार होती आणि ती माया प्रगट होती, त्या अविद्येला मारून टाकते. तुका म्हणे माया होय दासी लागेल पाया. ती म्हणते माझ्या भक्ताला सोड,
ती माया विद्येला चला बाजूला, माझ्या भक्ताला भगवंताकडे जाऊ दे, त्या जीवाला भेट घेऊ दे, तिला परब्रह्माचं नातं येऊ दे, तिला सुखाचा सहवास लागू दे. ती माया त्या विद्येला मारती, माया भगवंताला उत्पन्न करते. मायेच्या द्वारे ईश्वर साकार होतो, आकार येतो. तो आकार म्हणजे ब्रह्मा. आता उकार विष्णू या जगताला उत्पन्न झालेलं. जगत बी उत्पन्न नाही, जीव बी उत्पन्न नाही आणि शिव बी उत्पन्न नाही. परंतु बनलाय विष्णू नाहीये ते. त्याला साकार मायेनं केलं आणि त्याला आकारात आणलं. म्हणजे आकार म्हणजे साकार. निराकार ते साकार झालं, आकाराला आणलं मायेनं. समजत होतं ब्रह्मदेव तो येशी, तो म्हणजे परमात्मा, ती म्हणजे माया. तो येशी शिवला नाही, वांज गर्भीन झाली बाई. कानोबा तेरे तेरे तेरे, कानोबा तुझा खेळ याचा. तू असा जन्मतो, तू जन्मलास तर तुला बनणार नाही. तू जन्मलास आकारात आलास, तुझा निराकार जात नाही. तू आकार घेतला, तुझ्या समोर अभिमन्यू मेला, त्रास झाला पण तेवढा नाही. आणि माझ्या महाभारताचा अभ्यास चालू बघते ते थोडी. त्या परमात्म्याला ज्या साकारात आणणारी जी माया, ती जगताला दाखवती. जगताला बी आकार, देहाला बी आकार, पदार्थाला बी आकार, मुंडीला बी आकार, जडाला बी आकार आणि ईश्वराला बी आकार. आकार म्हणजे ब्रह्मा. आ ज्याला आकार दिला तो ब्रह्मा. ज्याला पालन केलं उकार विष्णू, त्या जीवाला आकार दिला, त्याला पालन करावं लागेल. अन्न, पृथ्वी, पाणी, पंचमहाभूत हे सांगायला सोपं नाही ग, एकटाच पुरत नाही. ज्यांना आकार दिला, त्याच्यामध्ये प्राण तयार झाला. त्या प्राणासाठी जे धान्य धान्य कुणी केलं, विष्णू पालन पोषण उकार. आता जेव्हा जेव्हा जे प्रगट होतं ते नाशासाठीच असतं. त्याचा नाश करायला महेश मकार महेश्वर. जे उत्पन्न होतं, जे आकाराला येतं, त्याचे पालन पोषण करायचं. 3 खाते 3 देवाकडं. म्हणून आकार उकार मकार म्हणजेच ओंकार. सत्त सदती आता तत् सत. हे काय पद आहे सुंदरपणे. जेवढं होईल तेवढं सांगते, कारण मी सगळ्याला पौर्णिमा. सत्त सदती निर्देशो ब्राह्मण त्रिविध स्मृताः. त्रिविध, त्रिविध कोण आहे? ब्राह्मण, वेद, ऐक हे ओंकार. या आधीपासून बनवले गेले. 3 आधी बनले जगत बनण्याच्या आधी सांगितले. ब्राह्मण त्रिविध स्मृतः. किती छान सांगितले बघा. कोण कोण बनले? ब्राह्मण, वेद आणि यज्ञ. पुढचा ब्राह्मणस्तेन वेदास्य यज्ञास्य वेता पुरा. 3 गोष्टी लक्षात घे संगीता श्लोकाची. आता राहायला भावर दुपारी एवढ्या घाईत मला मांडताय, कारण तुमचं टेन्शन माझ्याकडे आले की माझे चलबिचल होते. मनस्तेन वेदास्य यज्ञास्य. अगोदर कोण उत्पन्न केले जगताचा सोबत, मग जगत. ऐका, ब्राह्मण तयार झाले, वेदास्य वेद आणि यज्ञास्य यज्ञ. विहिता पुरा. हे तुला पूर्ण तिघाची उत्पत्ती आधी गेली आणि मग जगताला सुरुवात झाली. आणि ओम तत्सत हे सांगायचं राहिलं. ओम तत्सत सांगायला अर्धी तास पुरत नाही, म्हणून मी थांबते. ओके चला. कारण आता खालची विहीर घेतली तर वरच्या श्लोकन खालच्या विहीर धरून जे अवलोकन होईल ना चिंतनाचं. तरी अनादि परब्रह्मा ते जगदादि विश्रामधाम. तयाचे एक नाम त्रिदापय असे. त्याचे एक नाम त्रिदापय असे. एका परब्रह्माचे 3 नाम आहे, वेद, यज्ञ आणि काय सांगितलं त्यांना? तो ब्राह्मणस्त्रिविध स्मृतः. ब्राह्मणस्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुराः. आणि पुन्हा तरी अनादि परब्रह्म हे जगदादि विश्रामधाम. तयाचे एक नाम त्रिदापय. हे श्लोक दुपारी होईल. आणि आता आपल्या ववे आले आपण 29 वर. पुणे पुन्हा 70 एक वधार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर कल्याण.